सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2021। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। विठ्ठल माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा, माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपली आराध्य इष्ट देवता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी प्रेमाचा संवाद करत असताना आपल्या अधिकाराची जाणीव देत आणि त्या जाणीवेतोमधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा देवाशी भांडतायत। विठ्ठल अभंगाच्या शब्दाचा अर्थ अशा स्वरूपाचा आहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपल्या अधिकाराची जाणीव करून देत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा देवाची संवाद करतात। हे देवा, माझ्या वाडवडिलांनी मिराशी अर्थात ही वतनदारीची जमीन कमवून ठेवलेली आहे देवा, की अखंड तुझ्या चरणाची सेवा आमच्या घराण्यामध्ये राहावी आणि ती आमच्याकडनं घडावी। देवा, तुझ्या चरणाची सेवा करत असताना कधी कधी आमच्या वाडवडिलांनी मिळेल ते खाल्लं, कधी पारणं फेडलं, तर कधी उपवाशी राहून तुझ्या उंबरठ्याचं रक्षण केलं आणि आम्हा लेकराम बाळांसाठी मागे हा ठेवा जतन करून ठेवलेला आहे। त्यासाठी देवा लक्षात ठेव, तुझ्या उंबरठ्याचं रक्षण संरक्षण आमच्या वाडवडिलांनी मागे केलं आणि आता तुझ्या उंबरठ्यापासून मला जरी कोणी हाकलून लावत असेल, यदा कदाचित तू सुद्धा मला जर हाकलून लावत असेल, देवा तुला लाज वाटणार नाही का? अशा अर्थाचा हा अभंग आहे। विठ्ठल शिवेला प्रारंभ परिहार आवश्यक आहे। परमपूजनीय प्रातस्मरणी गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान बाबा पूज्य बाबांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य चाललेला नाम संकीर्तन यज्ञ, ज्ञान यज्ञ, नामयज्ञ। मला असं वाटतं बाबांचा पुण्यतिथी सोहळ्याच्या नंतर परमपूजनीय प्रातस्मरणी बामण भाऊंचाही सोहळा येतोय। या संत द्वयांचा हा सोहळा आणि मागेच एक 22 तारखेला 22-23 तारखेच्या अगोदरच किंवा त्याच कालखंडामध्ये परमपूजनीय प्रातस्मरणी पांडुरंग परमात्म्याचे अनन्य भक्त पंढरीचे परमनिष्ठ वारकरी परमपूजनीय प्रातस्मरणी खंडोजी बाबा पूज्य बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा आत्ता मागे झाला। असा या संत त्रिवेणी संगमा या संत महापुरुषांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा आणि या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मागे 4-5 दिवसापूर्वी खंडोजी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मौजे लोणी येथे सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि आजची ही सेवा आहे, ही माझी सेवा गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीची आहे। तुम्हाला ज्ञात असेल सर्वांना, वारकरी संप्रदायाचं एक अलौकिक व्यक्तिमत्व परमपूजनीय प्रातस्मरणे वैकुंठवासी पूज्य निगमानंद बाबा यांचे एकनिष्ठ शिष्य उत्तराधिकारी पूज्य परमश्रद्धेय स्वामी जनार्दनजी महाराज यांचीही सेवा आज होते।
पण काही कारणास्तव पूज्य महाराजांना रामगिरी महाराज सरलाबेटला जावं लागलं आणि मीही तिकडनं देवगडवरून येत होतो. आमच्या दोघांचा मध्ये संवाद मोबाईलवरती चालला. महाराज तुम्हाला तिथे जावं लागेल आज. आग्रहपूर्वक मी प्रवास करूनच इकडे आलो. जावंच लागेल. काय वारकरी संप्रदायामध्ये ही अनन्यता खूप काही आगळी वेगळी आहे. आमच्या विश्ववंदनी जगद्गुरू तुकोबारांनी सांगून ठेवलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. फक्त याच वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला एकोपजीवी ही भूमिका पाहायला मिळेल. संघटितपणा हा इथे पाहायला मिळेल. आणि महाराजांच्या एक आज्ञेवरूनच आज तुमच्या दर्शनाचा आणि परमपूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरू भगवान बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने ही सेवा करण्याचं सौभाग्य मला लाभतंय. त्यासाठी उपस्थित माझे संपूर्ण गुणीजन, रात्रंदिवस त्या परमात्म्याला आपल्या सुमधुर आवाजाने आळवणारे ही संपूर्ण माझी परमप्रेमास्पद संपूर्ण ज्ञात मंडळी आहे. सर्वांचाच नामाचा उल्लेख करण्याची गरज नाही. वाजवणारे म्हणणारे एकच आहेत. तुम्हाला माहिती असेल नसेल, वाजवणारे म्हणणारे एकच आहेत. त्यामुळे सर्वांच्याच नामाचा नामोल्लेख करत नाही. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या चरणारविंदी, माझी उपस्थित सर्व गुरुजनांच्या चरणारविंदी, पूज्य बाबांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन माझ्या सेवेकडे मी बोलतो. विठ्ठल आणि पुन्हा माझ्यासारख्या सनाथाला अनाथ असणारा माझा एकनाथ ना, एकनाथ अनाथ मी, पण माझ्या अनाथाला पुन्हा सनाथ करायला कारणीभूत असणारा तो एकनाथ, ते एकनाथाने पुन्हा फोन केला. यावंच लागेल म्हणून आमच्या एकनाथ महाराजांची ही आज्ञा मी मान्य करेल. पण असा त्रिवेणी संगम आणि या संगमामध्ये आपलं अवघान अर्थात स्नान करायचं आहे, सुचिरभूत व्हायचं आहे. त्यासाठी या पवित्र ज्ञानाची गंगा संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांनी अखंड प्रवाहित केली त्या श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांची ही अभंगवाणी आहे. विठ्ठल मानवी जीवन हे कर्मप्रधान आहे. मानवी जीवनाच्या निर्मितीला कारणच कर्म आहे. आपण जे कर्म करतो या कर्मामधून प्रामुख्याने दोन अंकुर निर्माण होतात. जे आपल्याकडनं कर्म घडतंय या कर्मामधून दोन अंकुर निर्माण होतात. पहिला अंकुर आहे जसं आपण कर्म करतो त्याच पद्धतीचं कर्म करण्याची पुन्हा वासना निर्माण होणं हा पहिला अंकुर आहे. या कर्मरूपी बीजांपासून, या कर्मरूपी बीजाला दोन अंकुर निर्माण होतात. पहिला अंकुर आहे जसं आम्ही कर्म करतो पुन्हा त्याच पद्धतीचं कर्म करण्याची आम्हाला वासना निर्माण होणं हा पहिला अंकुर आहे. आणि दुसरा अंकुर आहे या कर्मरूपी बीजांपासून आमच्याकडनं चांगलं कर्म घडलं तर पुण्य निर्माण होतं आणि आमच्या हातून यदा कधी पाप वाईट कर्म घडलं तर पाप निर्माण होतं. याचा अर्थ असा सुख दुःखाचं फळ भोग देण्याचं दुसरा अंकुर हा समर्थ आहे. पहिला अंकुर आहे जसं कर्म करू तशीच पुन्हा कर्म करण्याची वासना निर्माण होणं हा पहिला अंकुर. आणि दुसरा अंकुर आहे चांगलं कर्म केलं तर पुण्य निर्माण होईल आणि वाईट कर्म केलं तर पाप निर्माण होईल आणि त्या पापापासून आणि पुण्यापासून आम्हाला सुखदुःखाचा फळभोग निर्माण होत असतो. आणखी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं आपल्याला, जसं कर्म तशी वासना आणि जशी वासना तसं कर्म आमच्याकडनं घडतं. अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला कळेल असे, जसं कर्म तशी वासना आणि जशी वासना तसं कर्म. यदा कदाचित एखादा व्यक्ती चर्मकार बाबा असतील, चर्मकार बाबांचं लक्ष नेहमी लोकांच्या पायाकडे असतं. एखादे नाभी बाबा असतील, नाव्यांचं लक्ष नेहमी लोकांच्या केसांकडे डोक्याकडे असतं. चोराचं लक्ष नेहमी लोकांच्या खिशाकडे असतं आणि पोलिसांचं लक्ष नेहमी आरोपीच्या चेहऱ्याकडे असतं. जसं कर्म तशी वासना. आम्ही जसं कर्म करतो त्याच पद्धतीचं कर्म करण्याची वासना पुन्हा आमच्या मनामध्ये निर्माण होणं. याचा अर्थ असा, जसं कर्म तशी वासना आणि जशी वासना तशी बुद्धी आम्हाला पुन्हा निर्माण होत असते. विठ्ठल या कर्माचा, या वासनेचा
यात मानवी जीवनाच्या मागील जन्माचे संबंध जोडला जातो. आजही तुम्ही पहा, आणि आपण वैदिक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्म मान्य आहे. पुनर्जन्म आपल्याला मान्य आहे, आणि पुनर्जन्म जर आपण मान्य नाही केला तर आपल्या कर्माची संगती लागत नाही. आजही तुम्ही पहा, कर्माची संगती लागत नाही. यासाठी वैदिक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्म मान्य करावाच लागतो. आणि या कर्माचा, या वासनेचा, आपल्याकडनं जे कर्म घडतंय त्या पद्धतीनं आम्हाला बुद्धी होते. या समग्र जीवनाचा, आपल्या या जीवनाच्या मागील जन्माची संबंध जोडला जातो संबंध. आजही तुम्ही बारीक पहा, माणूस कसा कर्म करतो त्याच्या आचारावरून, त्याच्या विचारावरून, त्याच्या जगण्याच्या एकूण प्रवृत्तीवरून हा जीव स्वर्गीय आहे का नरकीय आहे, स्वर्गात राहण्याच्या लायकीचा आहे का नरकाला जाण्याच्या लायकीचा आहे. हा जीव मागे चांगलं कर्म केलं असेल का वाईट कर्म केलं असेल, एकूण त्याच्या आचरणावरून आम्हाला कळतं. तो आचार विचार, तिची जीवनशैली आम्हाला हे सुचवते हा माणूस आहे कसा. जसं ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, माऊली सांगतायत, फुलावरून झाडाची परीक्षा आहे. माणसांच्या बोलण्यावरून माणसांच्या अंतःकरणाचा किती पावित्र्यपणा हे कळतं. आणि माणसांच्या जीवनातील फळभोगावरून त्यांनी कर्म कसं केलं असे हे सांगतं. आपल्या कर्मावरून, आपण केलेलं कर्म मागे आपल्याला कळतं, आपण कसं कर्म केले असेल ते. तसं आपल्या आचरणावरून हा जीव स्वर्गीय आहे का नरकी आहे, याने पाप केलं असेल का पुण्य केलं असेल, या समग्र जीवनावरून आपल्याला कळतं. यासाठी शास्त्राने खूप सुंदर आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. विठ्ठल एकूण शास्त्रामध्ये अभागी, पापी, नरके जीवाचं वर्णन करत असताना शास्त्र आम्हाला 6 लक्षण एकूण सांगते. 6 लक्षणामधून आपण बसतोय का आपण आपलं पाहिजे आहे. पहिलं लक्षण आहे, शास्त्रकार सांगतात, अत्यंत कोपक कटुकाच वाणी, दरिद्रताचो स्वजनेषु वैरम, नीच प्रसंग कुलहीन सेवा, चिन्हाने देह नरक स्थिताना. पापी, अभागी, नरकामध्ये जाण्याचे जे लक्षण आहे त्या लक्षणावरून शास्त्र आम्हाला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आम्हाला कळतंय. शास्त्र पहिलं लक्षण सांगते, अत्यंत कोपक, अतिशय शीघ्रकोपी माणसं असतात काही, अतिशय शीघ्रकोपी, किती रागीट असतात, किती रागवतात. यदा कदाचित आपल्या अर्धांगिनीकडनं, बायकोकडनं चहामध्ये साखर जरी कमी पडली तर त्या बायकोला दगड फेकून मारणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. एवढे शीघ्रकोपी माणसं असतात. देवपूजा करत असताना दरवाजामध्ये कुत्रं यावं, आणि हा शाळीग्राम आपल्याला माहिती आहे ना, दगड भगवान विष्णूंचा प्रतिकात्मक, आपण त्याचा देव म्हणून पूजा करतो. पूजेमध्ये असतं शाळीग्राम, दगड. शाळीग्रामाला स्नान घालत असावा हा सद्ग्रहस्थ. तेवढ्यामध्ये दरवाजामध्ये कुत्रं यावं. या सद्ग्रहस्थाने एक वेळेला म्हणावं हाड, दुसऱ्या वेळेला म्हणावं हाड, तिसऱ्या वेळेला पुन्हा म्हणावं हाड. कुत्र्याने मागं न जावं. पूजा करता करता शाळीग्राम धरून फेकून मारतो. कोणाला? कुत्र्याला. ही अशी रागीट माणसं असतात. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा या माणसांचं खूप शिरकाव झालेलं पाहायला मिळतो. अत्यंत कोपक, समजावं, पापी आहे, अभागी आहे, या लक्षणावरून आम्हाला कळतं. अत्यंत कोपक कटुकाच वाणी, त्याची वाणी एवढी तीक्ष्ण असते, तलवारीच्या धारेपेक्षाही कमी नसते. दुसऱ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन त्याची वाणी बाहेर पडते. आम्ही बोलतोय, या बोलण्यावरून दुसऱ्याच्या अंतःकरणाला लागेल, दुसऱ्याच्या अंतःकरणाला विजा पोहोचेल, याचा कसला जो विचार करत नाही. अत्यंत कोपक कटुकाच वाणी, अतिशय वाणी त्याची गंभीर असते, क्लेशदायक असते, दुसऱ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेते. समजावं, पापी आहे, अभागी आहे, नरकात जाण्याच्या लायकीचा आहे. कटुकाच वाणी. तिसरं लक्षण शास्त्र सांगतंय, दरिद्रताच, ज्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य नांदतंय. कुठलंही कर्म करा, कुठलंही कर्म करत असताना त्याच्यामध्ये यश त्याला येत नाही. कुठलाही व्यापार असू द्या, कुठलाही कर्म असू द्या, कुठल्या व्यापारामध्ये ज्याला कधीच यश येत नाही, 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या घरी नांदतंय, समजावं पापी आहे, हे त्याचं लक्षण आहे.
चौथं लक्षण शास्त्र सांगतंय, स्वजनेषु वैरम, जे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, इष्टमित्र, स्वजन सखे, भाऊबंद, गाव, भाऊकी आदी सर्वांचे ज्याचं अखंड वैरत्व असतं, कधी त्यांच्याशीच गोडपणाने वागत नाही, त्यांच्याची अखंड कटुता आहे, त्यांच्याशी कधीच प्रेमाचा संबंध जोडत नाही, गावातील कुठल्याच व्यक्तीचा ज्याचा प्रेमाचा संबंध नाही, भावकीशी कधी जो जुळून घेत नाही, मिळून घेत नाही, समजा व पापी आहे, अभाग्य आहे, नरकामध्ये जाण्याच्या योग्यतेचा आहे. पाचवं लक्षण शास्त्र आम्हाला पुढे सांगतंय, कुसंगती. त्याला अखंड वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहावंसं वाटतं, वाईट लोकांची संगत करावीशी वाटते. आणि आमचं शास्त्र आम्हाला शिकवतंय, आमचं अध्यात्मशास्त्र, आमचं संत विचार हे आम्हाला सांगतात, आमचा पतन आणि उद्धार फक्त संघावरती अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. पुढे महाराज सांगतात, जो अधम आहे, वाईट आहे, असांचा त्याग करा. विठ्ठल लक्षात ठेवा, एक आपण मानवी जीवनामध्ये आपण आलेलो आहोत. मानवी जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर एक प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. पहिली गोष्ट एक आहे, आपली आई कोण असावी आपल्या हातामध्ये नाही. आणखी पहा, आपली आई कोण असावी हातामध्ये नाही आपल्या. आपले वडील कोण असावेत हेही आमच्या हातामध्ये नाही आहे. आमचा जन्म कुठल्या कुळामध्ये व्हावा हेही आमच्या हातामध्ये नाही आहे. आमचा धर्म कोणता असावा, आमची जात कोणती असावी, कुठल्या प्रांतामध्ये आम्ही जन्माला यावं, श्रीमंतीत यावं का गरिबीमध्ये यावं, काही आमच्या हातामध्ये नाही आमच्या हातामध्ये. पण एक लक्षात ठेवा, आपण सर्वजण माझ्यासह, आपली आई कोण असावी, वडील कोण असावेत, जात कोणती असावी, धर्म कोणता असावा, प्रांत कोणता असावा, काही आमच्या हातामध्ये नाही आहे. पण एक आमच्या हातामध्ये आहे, संगत कोणाची करायची ते मात्र आमच्या हातामध्ये आहे. हे आमच्या हातामध्ये आहे. वाईटाच्या संगतीमध्ये जायचं का चांगल्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. मागे थोडंसं डोकावून पहा, भारतीय इतिहासाच्या प्रसंगातील आपल्याला जाणीव करून देईल थोडीशी. 100 कौरव आणि 5 पांडव. 100 कौरवांना मार्गदर्शन करणारा शकुनी मामा आणि 5 पांडवांचा मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण परमात्मा. 100 कौरवांनी शकुनी मामांचं ऐकलं, 100 एकही शिल्लक राहिलं नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या 5 पांडवांचा मार्गदर्शक, एकही पांडव मेला नाही. संगत कोणाची करायची हे आपण आपलं ठरवायचं असतं. विठ्ठल कुसंग, वाईटाच्या संगतीमध्ये जो अखंड अविरत राहतो, समजावं पापी माणूस आहे, अभागी आहे. आणि 6वं लक्षण शास्त्र आम्हाला सांगतंय, शास्त्र शिकवतंय आम्हाला, त्या व्यक्तीवरती एखादा वाईट प्रसंग आला, वाईट प्रसंगामध्ये तो कुलहीन माणसाची संगत करतो, अकुलीन माणसाची सेवा करायला मागे मिळते, जो पाहत नाही, समजावं नरक स्थितानाम, निश्चित तो नरकाला जाईल, नरकाचा अधिकारी आहे. अत्यंत कोपक कटुकाच वाणी, दरिद्रताचु सुजनेषु वैरम, नीच प्रसंग कुलहीन सेवा, चिन्हानी देहे नरक स्थितानाम. विठ्ठल याच्यापेक्षा पुढे अगदी याच्या परस्पर भिन्न विरोधामध्ये जाणारा व्यक्ती जो पुण्यशाली आहे, भाग्यशाली आहे, स्वर्गाचा अधिकारी होऊ शकतो आणि आपलं जीवन इतकं चांगलं जगू शकतो, अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व शास्त्र आम्हाला सांगतंय. तो असतो कसा? शास्त्र आम्हाला शिकवतंय. शास्त्रकार सांगतात, सदा प्रसन्न मुखविष्ट वाणी, सुशीलताचु सुजनेषु सख्यम, सताम प्रसंग कुलहीन सेवा, चिन्हानी देहे त्रिदेव स्थितानाम. पहिलं लक्षण शास्त्र आम्हाला सांगतंय, सदा प्रसन्नम, ज्याचं मुखकमल अखंड प्रसन्न असतं, किती वाईट प्रसंग येऊ द्या,
अनुकूलतेमध्येही तितकाच चांगला वागतो आणि प्रतिकूल वातावरणामध्ये जो अखंड प्रसन्न असतो. अतिवृष्टी झाली, कापूस कमी पिकलाय म्हणून नाराज नाही, आणि कापसाला 7,500 भाव आल्याच्या नंतरही जो उन्माद कधी करत नाही. ज्याच्या जीवनामध्ये साम्यता असते, अखंड प्रसन्नता, सुखदुःखामध्ये जो समान असतो, अशा समानतेमध्ये त्याचे मुखकमल अखंड प्रसन्न असतं. समजावं पुण्यशाली आहे. ज्ञानोबारायांना वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, महापुरुष असतेच कसे? महात्मा महापुरुष म्हणावं कोणाला? तुम्ही गेल्याच्या नंतर, ज्यांचं दर्शन केल्याच्या नंतर, त्यांच्या दर्शनामधून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. ज्यांचं मुखकमल पाहिल्याच्या नंतर तुमच्या जीवनातील दुःख विसरून जाल. समजावं दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष, तो पुण्य महात्मा आहे, पुण्यशाली आहे. ज्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो. समजावं ती प्रसन्न त्याच्या मुखकमलावरती आहे. आपल्या अंतःकरणातील भाव, आपल्या अंतःकरणातील सुखदुःख, मानवी मनाचा आरसा जर कोणता असेल, आमचा चेहरा आहे. आमच्या अंतःकरणातील भाव, चांगले किंवा वाईट, सुखाचे किंवा दुःखाचे भाव संपूर्ण आमच्या मुखकमलावरती अखंड उमटत असतात. म्हणून आमचा चेहरा प्रसन्न असावा. बऱ्याच वेळेला काही माणसं एवढे गंभीरपणाने जगतात, एवढे धीर गंभीर वागतात, असं वाटतं की जागतिक बँकेचं कर्ज याच्या एकट्याच्या डोक्यावरती आहे का काय. कधीच हसत नाही बिचारा. हसताना सुद्धा काही माणसं रडल्यासारखे वाटतात. ही शोकांतिका आज पाहायला मिळते. ही शोकांतिका आमच्या जीवनामध्ये आज आहे. प्रसन्नता, सदा प्रसन्नम मुखमिष्ट वाणी, ज्याची वाणी अतिशय गोड आहे, सुमधुर आहे. समजावं पुण्यशाली आहे. सुशीलताच सृजनशील व्यक्तिमत्व आहे. ज्याला आम्ही आचार विचाराची बैठक म्हणतो, आचार विचार संपन्न आहे. समजावं भाग्यशाली आहे. आणि कधीच आप्तेष्ट, नातेवाईक, इष्टमित्र, स्वजन सखे, भावकी, गावकरी यांच्याशी कधी त्याचं वैरत्वाचं नातं नसतं. कधीच वाईट कोणाशी वागत नाही, बोलत नाही. पुण्यशाली आहे. कधी वाईटाची संगत करत नाही. आणि त्याच्यावरती किती वाईट प्रसंग आले, पण अशाही प्रसंगामध्ये कुलहीन माणसाची जो सेवा कधीच करत नाही. समजावं हा अधिकारी आहे, स्वर्गाचा अधिकारी, आणि स्वर्गात राहण्याचं योग्य त्याचं आहे. एकूण आमच्या जीवनाचा स्थायी भाव, आमच्या मागील कर्मावरून या जीवनामध्ये आम्ही कसं जीवन जगतो, या कर्माचा विचार मानवी जीवनाच्या मागील जन्माचे संबंध जोडलाच जातो. आणि यावरून आपण आहोत कसे हे कळल्या जातं. विठ्ठल काही अगदी सोपं. आम्ही जसं कर्म करतो तशी आम्हाला वासना निर्माण होते, आणि जशी वासना आम्हाला निर्माण होते तसे आमचे संस्कार होत असतात. या कर्माचा, या वासनेचा मानवी जीवनाचा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. या संस्कारावरती आमचा परिणाम होतो. त्याचं कारण मानवी जीवन हे संस्काराने प्रगल्भ होतं. मानवी जीवनामध्ये संस्कार जर असतील तर माणसं संस्काराने घडले जातात. आजही लक्षात ठेवा, या विश्वामध्ये, जगामध्ये पाहत असताना अगदी ठराविक लोक असे पाहायला मिळतात की स्वभावतः सज्जन आहेत, जे स्वभावतः सज्जन आहेत, आणि बाकीच्या लोकांवरती संस्काराने सज्जनपणा निर्माण होत असतो. तुमच्यामध्ये कितीतरी माणसं असे असतील की कोणाचा तरी संघ आपल्याला लाभला आणि त्या संघामधून आपण निर्व्यसनी बनलात, आपलं जीवन चांगलं बनलं. स्वभावतः सज्जन असणारी माणसं खूप थोडी आहेत, हाताच्या बोटावरती मोजण्या इथपर्यंत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये महाराज वर्णन करतात, ज्ञानोबाराय हे उपजताच ज्ञानी घेऊन जन्माला आले. विठ्ठल उपजताची ज्ञाने. ज्ञानोबाराय हे जन्माला येत असताना ज्ञानाला घेऊनच जन्माला येतात. याचा अर्थ असा, स्वभावतः सज्जन आहेत हे महात्मे. यांना वेगळा संस्कार करण्याची गरज नाही. साधं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं, एक मोती जर आपण पाहिला, मोती आज बऱ्याच लोकांकडे मोती असतात. मोत्याला कुठले संस्कार करण्याची गरज नाही. मोत्याला
स्वभावता मोती हा मोतीच असतो. बाकीच्यांवरती सोनं असेल, चांदी असेल, याहीपेक्षा हिरा जर आपण पाहिला, हिऱ्याला सुद्धा संस्कार आहे. संस्कार करावे लागतात हिऱ्याला. त्याच्याशिवाय त्या हिऱ्याला तेज प्राप्त होत नाही. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरा हिऱ्याचा संस्कार सांगतात. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारा हिऱ्याची परीक्षा आमच्यासमोर सांगतायत. हिऱ्याला तेव्हा तेज प्राप्त होतं. हिरा खरा आहे का खोटा आहे तेव्हा कळतं. काय करायचं? लोहराच्या आयरनवरती लोखंडाची जी आयरन असते त्या आयरनवरती तो हिरा ठेवायचा आणि लोखंडाच्याच घराने घाव घालायचा. सोपी गोष्ट आहे. तो हिरा जर उडून बाजूला गेला किंवा अन्यथा आयरनामध्ये खाती रुतला गेला तर समजावं तो ओरिजिनल आहे, खरा हिरा आहे. ही त्याची परीक्षा आहे. तेव्हा त्याला तेज प्राप्त होतं, अन्यथा होत नाही. मी मागे एक 2-4 वर्षापूर्वी परमपूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरू भगवान बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईला जाण्याचा प्रसंग आला. वस्तुस्थिती पूज्य बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला जाण्याचा प्रसंग आला आणि ज्यांनी मला बोलवलं त्यांनी मला संपूर्ण मुंबई फिरवून दाखवली. आणि जाता जाता झवेरी बाजारपेठ, जे हिऱ्याची बाजारपेठ आहे मुंबईमध्ये, मला त्यांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही हिरा पाहिला? म्हटलं साहेब हिरा नाही पाहिला पण हिरे पाहिले. शब्द कळला तर पहा. म्हटलं साहेब हिरा नाही पाहिला पण हिरे पुष्कळ पाहिले. ते म्हणे महाराज असं कसं? म्हटलं साहेब लक्षात ठेवा, आम्ही संध्याकाळच्या वेळेला 5च्या नंतर जेव्हा कीर्तनासाठी गाडीतून बाहेर जातो त्या वेड्या बाबळीमध्ये आम्हाला संध्याकाळी पडलेले दिसतात. कोण? हिरे. असे बरेच हिरे असतात बाजाराच्या दिवशी वेड्या बाबळीमध्ये पडलेले असतात. विठ्ठल ज्यावेळी मला त्यांनी हिरा दाखवला त्या बाजारपेठेमध्ये घेऊन गेले आणि त्यावेळेस मी तो हिरा पाहिला. किती मौल्यवान असतो तो. लाखो कोटीच्या घरामध्ये त्याची किंमत असते. हिऱ्यावरती संस्कार करावे लागतात, तेव्हा हिऱ्याला प्राधान्य आहे. सोन्याच्या बाबतीमध्ये तेच आहे. सुवर्णकाराकडे सोनं घेऊन गेल्याच्या नंतर ताबडतोब सुवर्णकार सोनं घेऊन ठेवत नाही, त्याला अग्नीमध्ये टाकून पाहतो, त्याला हाणून पाहतो, घासून पाहतो. हे सर्व संस्कार त्याच्यावरती केले जातात. तेव्हा त्याचा 24 कॅरेटचं सोनं आहे तेव्हा सिद्ध होतं. मानवी जीवनाच्या बाबतीमध्ये तेच आहे. आमच्यावरती केलेले आईने संस्कार, वडिलांनी केलेले संस्कार, अन्यथा श्रीगुरूंनी आमच्यावरती केलेले संस्कार, त्या संस्कारामधून आम्ही एवढे संपन्न होतो की आज अशी माणसं पाहायला मिळतात आम्हाला, अन्यथा नाही मिळत. हे संस्काराची केंद्रबिंदू आहेत. म्हणून एक मोठी सोडला तर बाकीच्या असणाऱ्या मौल्यवान वस्तूवरती संस्कार करावे लागतात.
तसंच स्वभावतः सज्जन असणारी माणसं ठराविक या विश्वामध्ये पाहायला मिळतात. बाकी तुम्हा आम्हा लोकांवरती हे संस्कार करावेच लागतात. संस्कार संस्कार म्हणजे तरी काय काय करावे संस्कार? तुम्हा आम्हाला प्रत्येकानं तुम्हाला जर वाटत असेल आमच्या पोटी सुयोग्य असा व्यक्तिमत्व असणारा मुलगा जन्माला यावा तर मायबाप पहिल्यांदा संस्कार संपन्न असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. समर्थ सद्गुरू भगवान बाबा जन्माला यावेत कौतिकाबाई व्हावे लागेल ना, विनाकारण नाही. विश्वाला आपल्या ज्ञानाने गवसणी घालणारे ज्ञानोबराय जन्माला यावे वाटत असेल अगोदर रुक्मिणीसारख्या आईसाहेबांचं कुश पवित्र असावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घ्यावं वाटत असेल मा जिजाऊ व्हावं लागेल ना. कुणाच्या पोटी कोणी जन्माला येत नाही, कोणी जन्माला येत नाही. सुयोग्य संस्कारानेच मानवी जीवन घडतं. आणि आम्हाला जर वाटत असेल आमची मुलं संस्कार संपन्न असावे तर मायबाप सुद्धा संस्कार संपन्न असावेच लागतात. मी सांगत नाही, श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. मुलीची येती जाती संपेल पण या लाईटची येती जाती काही कधी संपणार नाही. ती बिचारी कधी जाईल आणि कधी येईल कधी भरवसच नाही तिचा. विठ्ठल माझा विषय हा चाललेला. सुयोग्य संस्काराने मानवी जीवन जर घडत असेल आणि आम्हाला जर वाटत असेल आमची मुलं संस्कार संपन्न असावे तर त्यासाठी मायबाप संस्कार संपन्न असावे लागतात. हे माझं वाक्य नाही. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय सांगतात बीज शुद्ध असेल माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय सांगतात आम्हाला सूचित करतात बीज म्हणजे संस्कार. बीज या शब्दाचा अर्थ आहे संस्कार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आंबे चांगले असावे वाटत असेल तर हापूस आंब्याची कोय अगोदर आम्हाला लावे लागेल तर हापूस अगदी सुमधुर आंबा आम्हाला खाण्यासाठी मिळेल. कडुलिंबाची बी लावून हापूस आंबा मिळत नसतो. हेही लक्षात ठेवा. संस्कार आमचे कसे मायबापांचे संस्कार कसे असतात यावरून मुले चांगले घडत असतात. दुर्दैव आज आमचं असं या कॅरियर करण्याच्या नादामध्ये मायबापांना वेळ नाही. आई सकाळी उठून सर्व्हिसला जाते, बाप उठून सर्व्हिसला जातो. ती मुले कोणाचे तरी स्वाधीन असतात, कोणाकडे तरी ठेवतात ते सांभाळण्यासाठी. शेवटचा प्रसंग असा येतो या श्रीमंत लोकांच्या जीवनामध्ये पैसा पुष्कळ असतो पण यांना सांभाळायला मुलं यांच्याजवळ नसतात. हे विसरून चालता येणार. आज सिटीमध्ये पहा तुमचं चांगलं आहे, आज बरं आहे. कमीत कमीत सून शिव्या देत असेल, मुलगा रागवून बोलत असेल पण तुम्हाला सांभाळणारा शेतकरी मुलगाच आहे. सिटीमध्ये जा जरा पहा, सिटीमध्ये जाऊन किंवा तुमच्याच पैकी ज्यांची मुलं आज सर्व्हिसला आहेत त्यांना पहा, विचारा त्यांना तुमचे मायबाप कुठे आहेत म्हणून. ज्या भारतीय संस्कृतीची सुरुवात, देवत्वाची सुरुवात, देव मानावा कुठून याची सुरुवात जिथून झाली ते मायबाप आहेत. मायबापांपासून देवत्व मानण्याची सुरुवात झाली. आमचं शास्त्र आम्हाला शिकवतंय मातृदेव भव, मातृदेव भव, पितृदेव भव. आमची आई देव आहे, आमचा बाप देव आहे. या देवत्वाची संकल्पना मायबापांपासून सुरुवात झाली. पण दुर्दैव आणि शोकांतिका एक आम्हाला पाहायला मिळते. आज हीच मायबाप उच्च शिक्षित लोकांपाशी पाहायला मिळत नाही. सिटीमध्ये नाही त्यांचे मायबाप. क्लास 1 ऑफिसर, सुपर क्लास 1, क्लास 2ची ज्यांच्याकडे पोस्ट आहे त्यांच्याकडे आहेत ना, त्यांच्याकडे फक्त एकच आहे, हम दो, हमारे दो आणि पहिले दो, जाने दो. पहिले दोन कोणते? तुम्हीच.
तुम्ही माझ्यासमोर बसला तर तुम्हीच पहिले दोन, हम दो हमारे दो, आणि पहिले दो जाने दो. मकर संक्रांत तुमच्यावरतीच बसून आली आता. कळतंय ना? ब्राह्मण देवांना विचारलं ना, देवा यावरची मकर संक्रांत कशावरती बसून आली? देव सांगत असतात गाढवावरती बसून आली, घोड्यावरती बसून आली. पुढच्या वेळेला सांगतील मायबापावर बसून आली. ती मकर संक्रांत तुमच्यावरती बसून येणार. एक दिवस असा येईल ज्यांना तुम्ही शिकवलं, कोड कौतुक केलं, लाडाने वाढवलं, तुम्हाला ढुंकून सुद्धा तुमच्याकडे पाहणार नाही. हे जवळ आले, खूप जवळ आले. हे पाश्चिमात्य संस्कृतीचं वातावरण आम्ही एवढं त्याच्यामध्ये रुजलोत आणि रुळलोत, आज मायबाप ही संकल्पनाच लोक विसरून गेले. विठ्ठल हे काय चाललंय? आज प्रत्येक जण मर्यादित जीवन जगू पाहतोय. खूप मर्यादित जीवन आहे, खूप मर्यादित जीवन. आमचे संस्कार, आमची संस्कृती हे कोण टिकवणार? या संस्कारावरून आणि संस्कृतीवरून तुम्ही कसे आहात हे कळतं. हे कळतंय. आज आमचे संस्कार इतके चांगले आहेत, आमची संस्कृती एवढी चांगली आहे. आज संस्कारही कमी पडत चालले आणि आमची संस्कृतीही ढासळली, ढासळी संस्कृती. आज तुम्ही एवढ्या चांगल्या वाटतात मला, माझ्यासमोर बसलेला आहात, माझ्या माता भगिनी, उच्च विद्या विभूषित ज्या महिला आहेत. नाव आज आमची लेख खूप प्रगल्भ झाली, आमची कन्या खूप प्रगल्भ झाली. बॉर्डरवरती जाऊन शत्रूंशी दोन हात करते, लढावो विमानामध्ये पायलट म्हणून आज जीवन जगते. एवढी आमची मुलगी सक्षम बनली. पण एक लक्षात ठेवा, काही अंशाने आमची संस्कृतीही ढासळत चालली. तुमच्याकडे नऊवारी साड्या, आमची आई नऊवारी साड्यामध्ये आम्ही पाहिली, डोक्यावरती पदर पाहिला. 9 वाऱ्यामधून आमची आई 6 वारीमध्ये आली, मान्य आहे, ठीक आहे. 6 वारीमधली आमची आई पंजाबी ड्रेसमध्ये आली, हेही ठीक आहे. तिला शिकायचं आहे, तिला सर्व्हिस करायची, नोकरी करायची, हेही मान्य आहे, शिट्टीमध्ये राहायचे तिला. परंतु पुढे आमची आई एवढी बदलली, एवढी बदलली, एवढी बदलली. आज जीन्स पॅन्ट आणि टी शर्टामध्ये आमची आई आम्हाला पाहायला मिळाली. याच्या पुढे पदर संपलाय. आमच्या आईला पदर नाही आज. पदर म्हणजे मर्यादा, पदर म्हणजे संस्कार, पदर म्हणजे संस्कृती. हे सर्व आम्ही गहाण टाकले आजच्या कालावधीमध्ये. हे बदलले, आम्ही बदलत गेलो. किती बदलावं? परिवर्तन हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे, स्वभाव बदललं पाहिजे. बदला. आमचा वारकरी संप्रदाय सुद्धा बदलला, आज खूप बदलला. पूर्वी माळा 10-5 रुपयाला माळ येत होती, साधी माळ असायची मण्याची. आज जर माळा घ्यायला गेलं ना, एका माळीची किंमत 200 ते 300 रुपये आहे ना. वेगवेगळी पद्धतीची अशी गुंफलेली माळ आहे. आमचाही संस्कृती बदलली. पांढरं शुभ्र आमचं वस्त्र आत गेलं आणि वेगवेगळी वस्त्र आमच्याही अंगावरती आली. बदल अपेक्षित आहे आणि बदल फक्त मानवी जीवनामध्येच असतो. बदलावं माणसाने, पण एवढंही बदलू नका आमचे संस्कार आणि संस्कृतीवरतीच आम्ही आघात करू. इतकं बदलायला नको. आमचं पाहून पाश्चिमात्य संस्कृतीचे लोक खूप सुंदर वागतात. बाहेरचे लोक जर आले ना, बाहेरचे लोक, गोरे लोक, भोरे लोक पाहिले असते ना तुम्ही पंढरपूरला येता कदाचित, ते भोऱ्या बाया, ती भोरी लोक. आमचे लोक पांडुरंगाला पायचे सोडून देतात पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर, आणि कोणाला पाहतात? त्या भोऱ्या लोकांना. ती भोरी लोक आमच्या संस्कृतीमध्ये एवढे दंग होऊन जातात, नाचतात, आनंदाने उड्या मारतात. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जा, पहा त्यांना. आम्ही भारतामध्ये भ्रमण केलं, हरिद्वार, ऋषिकेशला. या पाश्चिमात्य फॉरेनच्या लोकांचे महामंडलेश्वर आहेत. साधू आहेत त्यांचे, साधू हो, अक्षरशः साधू आहेत त्यांचे, त्या लोकांचे. ते आमच्या संस्कृतीला आत्मसात करू पाहत आहेत आणि आम्ही त्यांचे उघडे नागडी संस्कृती आम्ही घेतली, त्यांची संस्कृती आम्ही घेतली. पंढरपूरला आम्हाला कळत नाही ते कसे वागतात, कसे बोलतात, पण आम्ही नको ते घ्यायला लागलो. आपल्या बाया ते गठोडे वगैरे, नऊवारी साडीतल्या बाया महाद्वारामध्ये गेल्या, नामदेवरायांच्या पायरीपाशी महाद्वारामध्ये गेल्या. काही फॉरेनचे लोक तिथे होते, फोटो वगैरे काढत होते. त्यांनी एकूण ते सौंदर्य निहाळलं, पंढरपूरचं ते वातावरण पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यातली एक स्त्री होती, एक मुलगी होती, ती फॉरेनची, भोरी बुसूक. आणि आमच्या म्हाताऱ्या त्याच्या तोंडाकडे पाहत अशा उभ्या अखंड तिच्याकडे पाहत राहिल्या. म्हाताऱ्या गेलेल्या,
ती मोठ्याने आनंदाने उभं होऊन ती आश्चर्यचकित झाली आणि मोठ्याने म्हटली, ओहो वंडरफुल. काय म्हटली? ओहो वंडरफुल. म्हातारीने गप्प बसावं ना आपल्या, पण आपलं गप्प बसायचा स्वभावच नाही ना. एक म्हातारी उठली, ए अवदासे, वंडरफुल नाही काय पंढरपूर आहे. काही गरज आहे का बोलण्याची? ती काय म्हणते समजून घेतलं पाहिजे का ना. वंडरफुल म्हणजे काय सुंदर आहे याचा अर्थ असा होतो, काय सुंदर आहे, हे वातावरण किती सुंदर आहे, पांडुरंग परमात्माचं मंदिर किती सुंदर आहे. ओहो वंडरफुल. म्हातारी वंडरफुलचा अर्थच कळला नाही. म्हातारी म्हणते, म्हाताऱ्यांचा पक्क शब्द असतो अवदासा. हे अवदासा वंडरफुल नाही, हे पंढरपूर. तिला माहिती होतं पंढरपूर आहे, पण हिलाच कुठं माहिती वंडरफुल म्हणजे काय. विठ्ठल बरं झालं तिला अवदासा या शब्दाचा अर्थ कळला नाही तुमच्या. आणि पुढचं तुमचं आणखी एक मोठा शब्द, महावाक्य तुमचं कोणतं? किरसुनी. हे सर्व शब्द कोणाकडे असतात? सासूबाईंच्या शब्दकोशांमध्ये असतात. मग ते कोणाला वापरतात हे मी सांगितलं पाहिजे का? वापरत जाऊ नका. लक्षात ठेवा, तुमचा शेवटचा क्षण चांगला व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला, तुमचं म्हातारपण आनंदात जावं वाटत असेल तर त्या सुनेला दुखवू नका, खरोखर दुखवू नका. तुम्ही खूप केलंय, खूप कमवून ठेवलंय, पण आता तुमचे हातपाय थकलेत, थांबलेत. दुखू नका तिला. संपूर्ण आयुष्य तुमचं तिच्या हातामध्ये आहे. दुर्दैव आज आम्ही एक कमी पडलो हे कळा ना आम्हाला. आपण म्हणतो मायबापाला सांभाळत नाहीत, मायबापाला सांभाळत नाहीत, पण मायबापाला सुद्धा कळा ना आम्ही कसं वागावं त्यांच्याशी म्हणून. ही काय 100% चूक मुलांचीच नाही, सुनांची नाही. काही चुकाला तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात. विठ्ठल आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचं प्रगल्भ व्यक्तिमत्व असणारं भारतीय वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचं दर्शन करून देतं. आम्ही कसं वागतो आपल्याला माहिती असेल नसेल. तुम्ही मराठवाड्यामध्ये आहात, मराठवाडा तुमचा, आम्ही नगरी आहोत. नगरी आम्हाला स्वाभिमान आहे. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचा जन्म झाला म्हणून आम्ही नगरी आहोत. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आमच्या ज्ञानोबराय, जसे आपले ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही मराठवाड्यामध्ये आहात आणि पूर्वी मराठवाडा 1947ला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरही तुम्ही पूर्णतः स्वतंत्र झालेले नव्हता. तुमच्यावरती राज्य कोणाचं तर माहिती आहे तुम्हाला? निजामांचं. हैदराबादच्या निजामांचं तुमच्यावरती राज्य होतं. या मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोण माहिती आहे? एक साधू होते, साधू स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी रामानंद तीर्थ एकदा काहीतरी कारणासाठी फॉरेनला गेले. त्यांचे शिष्य परिवार तिथे फॉरेनला गेले आणि फॉरेनला गेल्याच्यानंतर विमानातून प्रवास. स्वामी रामानंद तीर्थ ज्यावेळेला विमानामधून गेले, त्या विमानतळावरती ते विमान लँड झालं, थांबलं धावपट्टीवरती. आणि त्या विमानतळाचे अधिकारी काही विमानाकडे आले. विमानाकडे आल्याच्यानंतर तेवढ्याच वेळामध्ये एक विमानातील प्रवासी बाहेर पडतोय आणि सुंदर भगवे वस्त्र, चेहऱ्यावरती तेज, एक असा महात्मा ते विमानातून बाहेर पडला. तेवढ्या वेळामध्ये ते विमानाचा आणि त्या विमानतळाचा अधिकारी जवळ आला आणि जवळ आल्याच्यानंतर हात जोडले आणि इंग्रजीमधून संवाद करतायत. इंग्रजीमधून संवाद चालला आहे दोघाचा, स्वामी रामानंद तीर्थ आणि त्या विमानतळाच्या अधिकाऱ्याचा. आपण भारतीय, आपण महात्मा दिसतात, आपण भारतीय आहात. त्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ त्याला प्रश्न करतात, आपण कसं ओळखलं? स्वामीजी, आपला एकूण पोशाख सांगतोय, या पोशाखावरून आम्हाला ओळख आहे, जाणीव आहे का आपण भारतीय आहात. आणि भारतीय असून नाही तर वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचे तुम्ही पायिक आहात. आमचे कपडे आम्हाला सांगतात आपण आहोत कसे. म्हणून एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायातली माणसं ही धोतर सोडून पॅन्ट घालतील, वारकरी संप्रदायातील माणसं ही फेटा सोडून कॅप घालतील, सूट बुटामध्ये टायमध्ये कीर्तन करू शकतील. मग का बरे कपडे घालायचे? का आमच्या ज्ञानोबा तुकोबाने, आमच्या भगवान बाबा वामन भाऊंनी, खंडोजी बाबांसारख्या महापुरुषांनी हे कपडे घातले, स्वामी विवेकानंद
संपूर्ण विश्वाचं भ्रमण करणारे स्वामी विवेकानंदांसारखा एक अद्वितीय महात्म्याने कासाय वस्त्र अर्थात भगवी वस्त्र का परिधान केले, त्याचं कारण आहे ही वस्त्र तुमची प्रवृत्ती आणि तुमची वृत्ती सांगते तुम्ही कसे आहात, तुमचं मन कसं आहे, तुमची वृत्ती कशी आहे, हे वस्त्र आमच्या अंगावरती सांगतात तुम्ही कसं राहतात. क्षमा मागून सांगेल मी, आपली वाक्य माझं नाही, त्यांच्या नामाचा उल्लेख करून तुम्हाला मी सांगतो. पंढरपूर क्षेत्रातील आणि वारकरी संप्रदायातील अतिशय आदराचं घराणं, त्या घराण्याचं नाव आहे देगलूरकर घराणं. दुंडा महाराज देगलूरकर नाव ऐकून आहात आपण, दुंडा महाराज देगलूरकर. दुंडा महाराज देगलूरकरांचं वाक्य आहे, माझं नाही आहे वाक्य, मी त्यांच्या एका पुस्तकामध्ये वाचले पण तुमच्यासमोर मांडतो. ते मला शोभणार नाही बोलायला, पण तरी मी मांडेल ते. दुंडा महाराज देगलूरकरांचं वाक्य ते सांगतात, एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, स्त्री किंवा पुरुष जे अतिशय जास्त नटतात ते मनाने तेवढेच घाणेरडे असतात, मन तेवढं त्यांचं घाण असतं. विठ्ठल किती नटावं, त्या नटण्याला मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. किती नटावं, आमचे संस्कार आम्हाला सांगतात किती नटावं, आपण कसं नटलं पाहिजे. एक सांगेल मी आपल्याला, आजही आमच्याकडे एक मॅचिंग पद्धत आली, मला माहिती नव्हती ती मॅचिंग पद्धत कशी असते ती. आळंदीला पाहिलेलं जिवंत उदाहरण. आता तुम्ही म्हणाल एवढं बारीक पाहतात का, पाहिलेलं नाही, दिसलेलं सांगतो, दिसलेलं सांगतो मी तुम्हाला. बाई अशी चाली माऊलीच्या मंदिरामध्ये, हिरवी साडी, हिरव्याच अंगातले वस्त्र, हिरव्या बांगड्या नव्हत्या, जी घड्याळ होती ती हिरवीच, ते नखाला लावण्याचं पॉलिश ते हिरवंच, पायातील चप्पल ती सुद्धा हिरवी, ते केसांना लावल्याचे भूषण, ते आभूषणं काय असतील सौंदर्य प्रसाधनं ती सुद्धा हिरवीच. त्या बाईच्या असणाऱ्या इथे लटकवलेली ती पिशवी, त्या पिशवीला काय म्हणतात, नाही झालं आणखी, मग आम्ही सारखेच दोघं. त्याला परस का काहीतरी असं म्हणतात त्या पिशवीला, ती सुद्धा हिरव्याच कलरची, ती सुद्धा हिरवीच. बाईच्या डोक्याला लावलेलं ती टिकली ती सुद्धा हिरवीच, ती सुद्धा हिरवी टिकली. नाक पुसण्याचा जो छोटासा रुमाल होता बाईच्या हातामध्ये तो सुद्धा हिरव्याच कलरचा. अख्खी बाई हिरवी, फक्त बाईचा शेंबूडच पांढरा होता. उठलं आम्ही काय करतो, त्यागाचं लक्षण. पती आहे का कळू दे ना, कमीत कमी हिरव्याऐवजी लाल लावणं ते टिकली, कळेल ना मालक आहे का नाही म्हणून. संस्कृती आम्ही किती विसरत चाललो या मॅचिंगच्या दुनियामध्ये. करा मॅचिंग, अवश्य करा मॅचिंग करा, पण सासूच्या स्वभावाशी मॅचिंग करा, मॅचिंग करा. नवऱ्याच्या स्वभावाला तुम्ही मॅच होताल अशी मॅचिंग करा. तुमचं आयुष्य आणि तुमचा संसार कधीच उद्ध्वस्त होणार नाही. विठ्ठल आज मानवी जीवनात संस्कार बदलले, संस्कृती बदलली. म्हणून संस्कार म्हणजे काय, संस्कार ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. संस्कार ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार आहेत. तुमच्यामध्ये ज्ञान कसं आहे हे तुमच्या संस्कारावरून कळतं. या महापुरुषांकडे आम्ही पाहत असताना संपूर्ण आयुष्यामध्ये केलेल्या परमार्थाचे संस्कार या महापुरुषांच्या मनावरती झालेले, यांच्या हृदयपटलावरती ते संस्कार अधिराज्य गाजत करत होते. आणि त्या संस्कारामधून ज्ञान एवढं समृद्ध बनत चाललं या महापुरुषांचं की पुन्हा पुन्हा ते भक्तीचे संस्कार या महापुरुषांना, ती भक्ती पुन्हा पुन्हा बोलवते, पालवते, खुणवते. या माझ्याकडे पुन्हा पुन्हा भक्ती प्रवण होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करते. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीमध्ये हेच घडलं. महाराजांच्या कुळामध्ये विश्वंभर बाबांपासून तर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांपर्यंत चाललेली ही भक्तीची परंपरा, आणि या भक्तीच्या परंपरेमधून ज्ञानांची असणारी समृद्धता
संस्काराची समृद्धता त्या श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांना पुन्हा ती भक्ती प्रवण करत होती, पालवत होती. ते तुकोबराय आपल्या भक्तीची जाणीव श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय देवाला करून देतात. अभंगाचं पहिलं कडवं. माझ्या बडीला माझ्या बडीला मीरा सगा माझ्या बडीला मीरा सगा माझ्या बडीला मीरा सगा तुम्ही भक्ती करतात, समजा आमचं पाठीमागचं कर्म चांगलं आहे, आम्ही मागे काहीतरी केलं असेल. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारा नाटाच्या अभंगामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात, तिळे तिळे पुण्य साचा पडे तर हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, थोडं थोडं पुण्य मागं तुमच्या शिल्लक पडतं, तर हे बहुता जन्मी जोडे, खूप जन्मामध्ये घडतं आणि तेव्हा तुम्हाला संतांचा समागम आणि देवाचं नाव तुमच्या मुखाला येतं. हे अन्यथा घडत नाही. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला माणसं जवळ असतात, देवाचं नाव घेणं खूप सोपं आहे, देवाचं नाव सोपं आहे, पण मुखाला येणं अवघड आहे. राम खूप सोपा आहे शब्द, अवघड नाही, पण सर्वांच्याच मुखाला येतो असंही नाही. महाराज एका ठिकाणी असंही म्हणतात, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. या सर्व घटनाक्रमावरून आम्हाला हे कळतं की मागे आम्ही केलेली भक्ती, त्या भक्तीचे झालेले संस्कार, पुन्हा पुन्हा ते संस्कार या महापुरुषांना ती भक्ती आमच्याकडे बोलवते, पालवते, खुणवते आणि पुन्हा पुन्हा भक्ती प्रवण होण्यासाठी, परमार्थ पांथिक होण्यासाठी त्यांना ती कारणीभूत होते, अन्यथा नाही. एक आपण भक्तीकडे वळतोय, आपण भक्ती करतोय, मग ती कशी करा? मौज मजेने करा, अंतःकरणामधून करा, अन्यथा तुमच्याकडनं जशी होईल तशी भक्ती करा. पण भक्तीकडे आपण जाण्याचे प्रामुख्याने 4 कारणं आहे. या 4 कारणामधून माणसं भक्तीकडे जातात, आणखी भक्तीत होऊ शकत नाही. पहिलं कारण आहे सत्संग, दुसरं कारण आहे भगवंताची कृपा, तिसरं कारण आहे स्वतःची पुण्याई आणि चौथं कारण आहे वंश परंपरा. पहिलं कारण आहे सत्संग. तुमच्यामध्ये बसलेल्यांपैकी मीही, अन्यथा कोणी असू द्या, कोणाच्या तरी हाताने तुम्ही माळ घालताय, तुम्ही व्यसनाधीनता सोडून देतात, दारू पिणं बंद करतात, मांस खाणं बंद करतात, कोणाच्या तरी आज्ञावरून हे घडतं. हे कुठणाचा तरी संत साधूंच्या संघामध्ये तुम्ही गेला, साधूंचा एक शब्द आपल्यासाठी खूप होतो. एक शब्द फक्त कानामध्ये पडला पाहिजे आणि आम्ही ते आत्मसात करणं गरजेचं आहे. आज दुर्दैव एक झालं, माणसाचं साधू मानायलाच लोक तयार नाहीत. जरी मानतात साधू, एकाच्या गळ्यामध्ये हात घालतील, दुसऱ्याची निंदा करतील, दुसऱ्याची निंदा करतील, तिसऱ्याचे पाय धरतील. ही आमची प्रवृत्ती चालली आहे आज. आणि सहज लोक म्हणतात, नाही हो पूर्वीसारखे साधूच राहिले नाही. सहज बोलतात, पूर्वीसारखे साधूच राहिले नाही. अरे पूर्वी साधूंना सुद्धा हाच त्रास होता. कोण म्हटलं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजाला चांगलं जीवन जगू दिलं लोकांनी? कोण म्हणताय श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराने त्यावेळेस लोक मानत होते? एक शब्द तुम्हाला सांगेल, तुम्ही ऐकतायत म्हणून सांगतो. तुम्हाला जड झालं असेल का कसं झालं मला कळत नाही, पण एक मराठी म्हण आहे, पदरी पडलं. पुढचं काय वाक्य ते? तसं आज माझी सेवा नव्हती, पण एक आम्हाला मर्यादा आहेत, आम्हाला वेगळं सांगता येत नाही, आम्हाला असंच सांगावं लागतं. आम्हाला परंपरेच्या मर्यादा आहेत, संस्थांच्या मर्यादा आहेत. लोकांना आज अशी प्रवृत्ती झाली, बाबा म्हटलं
की पायात चाळ बांधून आमच्यासमोर नाचावी असं लोकांना वाटायला लागले आज. विठ्ठल काल परवाची गोष्ट मी कुठेतरी ऐकले, पाहिले, मी वाचले आत्ता या आठवड्यामध्ये. एका पत्रिकेमध्ये नावच असं होतं एका साधू आता शब्द शेवटी साधूच म्हणावं लागेल सर्वांना. एक वाक्य असं होतं, शब्द विनोदाचा बादशहा. काय विनोदाचा बादशहा. बादशहा शब्द कोणाला होता पूर्वी? तमाजगिराला. काय कुठं आणून ठेवला मी? परमार्थ हा विनोदाचा बादशहा. खूप मोठे या परमार्थाने रत्न दिले, खूप मोठे रत्न या अध्यात्म क्षेत्रामध्ये जन्माला आले. पण आज या परमार्थाची आम्ही चाललेली शोकांतिका, या परमार्थाचे चाललेले हिळसांड, सहज आज लोक म्हणतात, तरुण मुलं म्हणतात, नाही रात्रीचे बाबा खूप कॉमेडी होते. अरे बाबा कॉमेडी नसतात, चला हवा येऊ द्या याच्यामध्ये कॉमेडी आहे. नाही कळत? आता यांना माहीत नसेल चला हवा येऊ द्या, यांची हवाच निघून गेली. आता जे तरुण आहेत त्यांना माहिती आहे. तिकडे पहा, ती कॉमेडी आहे. परमार्थ म्हणजे कॉमेडी नाही. या परमार्थाने लोकाला सन्मार्ग दाखवला. हा परमार्थ साधूंचं वाक्य सन्मार्ग प्रेरकता आणि सद्धर्म परायणता शिकवतोय. ते फक्त एकच कथा आणि कीर्तन. विठ्ठल एक वाक्य पुरेसं होतं, एक वाक्य साधूंचं. तुमच्या मार्गाला दिशा दाखवण्यासाठी एक वाक्य साधूंचं पुरेसं आहे. पण मनाला लावून घेतलं गरजेचं आहे. ज्या स्वामी रामानंद तीर्थांचं वाक्य तुमच्यासमोर मी मांडलं, नाव तुमच्यासमोर मांडलं, त्या स्वामी रामानंद तीर्थांचं पूर्वीचं नाव होतं, संन्यास दीक्षा घेण्याच्या अगोदरचं नाव राम तीर्थ असं त्यांचं नाव. पण संन्यास घेतल्याच्या नंतर नाव बदलावं लागतं. आई वडिलांनी जन्माला घातलं ते नाव बदलायचं, आणि श्री गुरूंनी जन्माला घातले त्या गुरूंनी ठेवलेलं नाव स्वीकारायचं, असं संन्यासी परंपरा आहे. एक वेळेला रामतीर्थ, आज पाकिस्तान आपल्यापासून स्वतंत्र झाला आहे. पाकिस्तानची असणारी राजधानी कराची, त्या कराचीमध्ये रामतीर्थ एका विद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये प्राध्यापक, आणि विश्वामध्ये जगामध्ये रामतीर्थांसारखा विद्वान शिक्षक नव्हता. अतिशय विद्वान रामतीर्थ एक वेळेला शिकवत असताना सुट्टी झाली, आणि रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पूर्वी रामतीर्थ तिथे राहत होते. आज पाकिस्तानामध्ये आपल्यापासून पाकिस्तान विलग झाला. तिथे जवळ गाव होतं रामतीर्थांचं. पायी प्रवास करत असताना रामतीर्थ एक सत्संग चाललेला, साधूंचा संघ, कथा चाललेली, आणि त्या सत्संगाच्या जवळून जात असताना रामतीर्थांनी कानावरती कुठलं तरी वाक्य ऐकले. ते साधू कीर्तनामध्ये त्यांच्या सत्संगामध्ये सांगत होते. हिंदीतून तो संवाद चाललेला, हिंदीमधून तो सत्संग. काही नाही, फक्त एकच. आमचे नामदेवराय जसे आम्हाला सावध करतात ना, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. पुढे नामदेव महाराज सांगतात, धन दारा पुत्रजन बंधू सोयेरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवास. हा मराठी अनुवाद मी तुमच्यासमोर मांडला, पण हिंदी अनुवाद यात आशयचा रामतीर्थांच्या कानावरती पडला, आणि एवढ्या मोठ्या विद्यापीठाचे अध्यापक असणारे रामतीर्थ क्षणामध्ये त्याग केला. श्री गुरूंच्या सहवासामध्ये गेले, आणि रामतीर्थाचे स्वामी रामानंद तीर्थ झाले. तेच रामानंद तीर्थ. हे का घडतं? सत्संग आम्हाला मोठं करतो. दुसरं कारण आहे भगवंताची कृपा. आमच्यावरती भगवंताची कृपा जर झाली, आम्ही परमार्थाला लागू, निश्चित लागू आम्ही. तिसरं कारण आहे स्वतःची पुण्य आहे. आमचं काहीतरी पुण्य शिल्लक असेल तरच माणसं परमार्थाला लागतात. बराच वेळेला माणसं पंढरपूरला निघतात जायला, आषाढी वारीला बराच वेळेला माणसं निघतात, पण आषाढी वारीला पोहोचतात असंच नाही. आषाढीला चालले, शेजारच्या अरे चल बाबा आषाढी आली, कोणाच्या तरी सांगण्यावरून निघतात, आणि मध्येच पाऊस येतो. पंढरपूरला जायची हौस, आणि मध्येच आला पाऊस, आला चकलांब्याला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आला चकलांब्याला मागे. पण पंढरपूर नाही घडत. स्वतःची पुण्याही कमी पडली. मला असं वाटतं आपलं पापच जन्माला आलं ना. कोरोना म्हणजे काय? पांडुरंगच आहे, देवच आहे.
वेगवेगळ्या रूपाने नटलेला परमात्मा पांडुरंग आहे. संपूर्ण विश्व या कोरोनाने आज थांबवलं, जग थांबलं, संपूर्ण विश्व जग थांबलं. जनावरांना जसे मुंगशे घालावे तसे माणसांना मुंगशे घालावे लागले. माणसंच माणसाला घाबरायला लागले. माणसं माणसाजवळ येत नव्हते. आणि या कोरोनाने सर्वात महत्त्वाची भूमिका माणसातली माणुसकी जागी केली. त्याचं नाव कोरोना. माणसातली माणुसकी जागी केली या कोरोनाने. माय बापांना शिव्या देऊन गेलेले मुंबई पुण्याला राहणारे, परंतु शेवटी त्याच मायबापांनी पुन्हा फोन केला, बाळा मागे ये, नको राहू पुण्याला, कोरोना जास्त पसरतोय, मागे ये. आईला शिव्या देऊन गेलेला हा मुलगा, सासूला शिव्या देऊन गेलेली सून, पण त्यांना दया आली, त्यांना दया आली आणि मागे बोलून घेतले. घरदार विकून गेलेले, मायबापांना लाथाडून गेलेले, पुण्या मुंबईला राहणारे, अलिशान जीवन जगणारे, स्वतःच्या मर्जीने जीवन जगणारे, पण एक दिवस त्यांची मस्ती या कोरोनाने उतरवली. पुन्हा ग्रामीण भागामध्ये यावं लागलं, थांबावं लागणार आहे आपल्याला. आणि जगामध्ये सत्य जर काय असेल हाच परमार्थ सत्य आहे, बाकी काही सत्य नाही. आपण किती भौतिक सुखाच्या मागे लागा, किती भौतिक सुखाने आपण प्रसन्न संपन्न व्हा, पण एक दिवस हा परमार्थकडे तुम्हाला वळावट लागणार आहे. तुम्ही वेड्यांचा परमार्थ म्हणा, गरिबाचा परमार्थ म्हणा, अज्ञानी लोकांचा हा वारकरी संप्रदाय म्हणा, पण एक दिवस तुम्हाला देवाचं नाव घ्यावंच लागेल. मशानभूमी दिसल्याच्या नंतर माणसं राम राम म्हणतात ना, राम 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 राम. कधी मसनवाटा दिसल्याच्या नंतर एक दिवस आपल्या देहाचा जेव्हा मसनवाटा होईल, आपल्याला सुद्धा थांबावं लागणार आहे. विठ्ठल स्वतःची पुण्याई, स्वतःचे पुण्याने माणसं परमार्थाला लागतात. आणि शेवटचं कारण आहे वंश परंपरा. असे काही घराणे आम्हाला पाहायला मिळतात. श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये पहा, भानुदास महाराज, चक्रपाणी, सूर्याजी, नंतर एकनाथ महाराज आणि पुढे एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित, ही परंपरा आहे. पंढरपूरला जा, पांडुरंग परमात्माच्या रावळासमोर पहिलीच पायरी, आज आम्ही नामदेव पायरी म्हणून त्यांना पाहतो. पहिल्या पायरीसमोर आपण नतमस्तक व्हावं लागतं. ती नामदेवरायांची पायरी. नामदेव महाराजांचे वडील दामाशेट्टी, दामाशेट्टीचे चिरंजीव नामदेव महाराज, नामदेव महाराजांच्या घरातील 14ही माणसं ही भक्ती परंपरेतील, वंश परंपरेतील माणसं आम्हाला पाहायला मिळतात. आणि याहीपेक्षा पुढे ज्यांचा अभंग मी निवडला त्या तुकोबारायांच्या बाबतीमध्ये महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबांपासून तो तुकोबारा 8व्या पिढीचे वारसदार. 8 पिढ्या घराण्यामध्ये महाराजांच्या पंढरपूरची वारी चालत आलेली. म्हणून अशा 4 गोष्टी आहेत माणसं परमार्थाला प्रवण होण्यासाठी. पहिला आहे सत्संग, दुसरा आहे भगवंताची कृपा, तिसरं आहे आपलं तुमच्या आमची सर्वांची पुण्याई, आणि चौथं कारण आहे वंश परंपरा. त्या वंश परंपरेची जाणीव तुकोबारा देवाला करून देतात. ए देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा मायबापा, मिरासी म्हणजे वतनदारी. पूर्वी पाटील पांड्यांना वतनदारीचे जमीन मिळत होते, वतनदारी. हे देवा लक्षात ठेव, माझ्या वडिलांनी वतनदारी अर्थात तुझ्या चरणाची अखंड सेवा करावी ही वतनदारीची जमीन कमवून ठेवली. आणि आता देवा तुझ्या चरणाची सेवा अखंड आमच्याकडनंच घडणार आहे. दुसरंही महत्त्वाची भूमिका देवा, आता तुझ्या उंबरठ्यापासून मला कोणी लांब लुटणार नाही. अभंगाचं दुसरं कडं कराची जाणीव. आणि कधी लक्षात ठेवा, कुठली खरी सेवा जर असेल ना एखाद्याची, त्याला भीती वाटत नाही, बोलण्यामध्ये घाबरत नाही तो. महाराज म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आम्ही जी सेवा केली देवा तुझी, आम्हाला भीती वाटत नाही, भय वाटत नाही. निष्काम सेवा केली रे देवा, तुझ्याकडनं कधी काही मागवून घेतलं नाही, त्या सेवेचा मोबदला तुला मागितला नाही देवा, लक्षात ठेव. आणि आता देवा
तू जर आम्हाला लांब करू पाहत असेल, तुकोबारांना कुठेतरी मनाला खटकलं, देव आम्हाला लांब करू पाहतो. हे देवा, मी लांब जाणार नाही. त्याचं कारण, तुझ्या शरणांगता शरण जाऊ अनेकासे, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसे. ए देवा, तुझ्या शरणांगता व्यतिरिक्त दुसऱ्याला शरण जाणं हे सुद्धा आमच्यासाठी अपमानास्पद आहे, मृत्यूपेक्षाही भयानक आहे. तुला लाज वाटणार नाही का? किंवा आम्हाला लाज वाटणार नाही का देवा? काय जसं तुमच्या बाबतीमध्ये घडतं. एकदा का काळे मणी गळ्यामध्ये बांधले ना, मग तो कसाही असू द्या, पिणारा असू द्या, बेशनी असू द्या, जुगारी असू द्या, गरीब असू द्या किंवा दरिद्री असू द्या, त्याच्याशी संलग्न राहणं जसं हे मातृशक्तीचं प्रमुख कारण आहे. स्त्री शक्ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी संलग्न राहणं, तसंच पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या देवाला आम्ही शरणांगत गेलो, ज्या देवाची आम्ही भक्ती करतो, त्याच्याशी संलग्न राहणं ही एकनिष्ठता म्हटलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला एकनिष्ठता संपली आहे. माणसं एकनिष्ठ राहत नाही कोणाचीच, परमार्थशीच नाही, साधूशी नाही, निष्ठानिष्ठी चालली, याच्याकडे त्याच्याकडे त्याच्याकडे याच्याकडं. ही निष्ठानिष्ठी आम्हाला परमार्थात पाहायला मिळते. एक जण माझ्याकडे मागे आला केदारेश्वरला, काशी केदारेश्वरला आला, जवळ आला, माझ्या माळ घेऊन आला. बाबा, तुमच्या हाताने मला माळ घालायची. त्याचा माझा थोडासा परिचय होता. मी त्यांना सहज विचारलं, अहो तुमच्या गळ्यात अगोदर माळ होती ना? मला त्यांनी शब्द वापरला खूप गोड आहे, मला खूप आश्चर्य वाटलं त्या शब्दाचं. म्हणे बाबा, त्यांचा आणि माझा घटस्फोट झाला. कोणाचा? पहिल्या बाबाचा. आता विचार करा, 25 वर्ष त्यांच्याबरोबर फिरलेला माणूस, त्यांच्या हाताने माळ घातलेला माणूस 25 वर्षानंतर म्हणतो त्यांचा आणि माझा घटस्फोट झाला. मला किती दिवसात तो घटस्फोट देईल? माणसं 12-12 वर्ष एका साधूबरोबर राहतात आणि कुठं तर थोडंसं खटकलं म्हणतं त्याचं काय खरं आहे? अरे 12 वर्ष त्यांच्याबरोबर राहिला, तोपर्यंत तुला चांगलं वाटलं, आणि एका रात्रीमध्ये एका क्षणामध्ये त्यांचं काय खरं? निष्ठा ठेवा. माणसं निष्ठेने मोठे होतात. भगवान बाबा काय एका रात्रीत मोठे झाले नाही, त्यासाठी त्याग करावा लागला आणि निष्ठा बाळगावी लागली. नाही देत ना बाबा, तुम्ही दीक्षा देत नाहीत ना, मला मंत्र देत नाही ना बाबा, लक्षात ठेवा. कुठल्या तरी शिखरावरती उंच जातात आणि माणिक बाबांना वरून आवाज येतात, बाबा नाही देत ना तुम्ही मला मंत्र, शिखरावरून उडी मारतो. ही निष्ठा आहे जीवनामध्ये, हा त्याग आहे जीवनातला. अगोदर अपमान सहन करायला शिका, एक दिवस तिथे तुमचा सन्मान होणार आहे. पण शिका तुम्ही, आपल्याला शिकावं लागणार आहे, थोडा सहन करावं लागणार आहे अपमान. संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व ज्यांना राष्ट्रपिता म्हणून गौरवतोय, राष्ट्रपिता महात्मा गांधी. पण त्याच राष्ट्रपित्याला एक वेळेला इंग्लंडमध्ये रेल्वेमधून काळा माणूस म्हणून भोऱ्यांनी खाली हाकलून दिलं. हा अपमान सहन करावा लागला महात्मा गांधीला. त्याचा परिणाम, महात्मा गांधी थांबले नाही, माझा अपमान झालाय इथपर्यंत थांबले नाही. क्रांती एवढी केली का त्याच इंग्लंडच्या लोकाला राष्ट्रपिता म्हणून गौरवायला त्यांनी लावले. हा जीवनामध्ये आपला सन्मान आहे. अपमान आपण पहिला सहन करायला शिका. आणि तुमच्यावरती 100% लोकांचा विश्वास नव्हतो. बऱ्याच वेळ लोकांचा आमचा विश्वासच नाही. कुठेतरी विश्वास ठेवायला शिका. ज्या नाव्याच्या दुकानामध्ये आम्ही जातो, आमचं नरडं नाव्याच्या हातामध्ये असतं. एका क्षणामध्ये नावी काहीही करू शकतो, पण आमचा 100% विश्वास आहे त्या नाव्यावरती की आम्हाला काही एक विजा होणार नाही. विश्वास ठेवा कोणावरती. ज्या हॉटेलमध्ये आम्ही जातो, अन्न पदार्थ विकणाऱ्या लोकांवरती आमचा विश्वास आहे. हे अन्न चांगलं आहे म्हणून आम्ही खातो, विश्वास आहे. आणि ज्यांचा कोणावरती विश्वासच नसेल ना, एक दिवस ते माणसं उद्ध्वस्त झालेले असतात, लक्षात ठेवा. ही मी सांगत नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांना सांगत असताना अर्जुनांच्या समोर देव उभे आहेत आणि अर्जुनांना सांगतात, ए अर्जुना, संशय आत्मा विनाश्यते. जी माणसं संशयखोर असतात, संशय असतात, कोणावरती ज्यांचा विश्वास नसतो, एक दिवस त्या माणसाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही, ती माणसं नाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल निष्ठा बाळगा. तुकोबाराय सांगतात, ए देवा ऐक,
तुझ्या शरणांगता व्यतिरिक्त मी दुसऱ्याला कोणाला शरण जाणार नाही आणि तुझे दास्य करेल. तुलाच खायला मागेल रे देवा, तुलाच खायला मागेल, तुझे दास्य करू. तुझे दास्य सर्व असं जरा मध्ये दिले असतं तर गोड नसतं वाटलं का? हां, 8 जणच आहेत, इकडनं हे 4 ते 4. बंडोबापासून शिवसेना भाजपा, त्यांच्यापासून राष्ट्रवादी आई काँग्रेस आणि मी अपक्ष. विठ्ठल मी खूप वेळच्या तुमच्या मुखाकडे पाहतोय, पण काय करावं बरं. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे, कसं मी तुम्हाला म्हणावं. आता 15 मिनिट राहिलेत, आता असू दे, जसं असेल तसे. विठ्ठल तुम्हाला पाहिल्यानंतर मला पहिलं खूप गोड वाटलं, म्हणजे आता वाईट वाटतं असं नाही. म्हटलं मला काही करायचीच गरज पडणार नाही. प्रसन्नता. एकनाथ महाराजांना विचारलं कोण कोण आहे, ते म्हणे बाबा सर्व आपलीच आहे. पण एकनाथ महाराज त्यांनी मला सोडलं बरं का, साथ दिली नाही पाहिजे तसे. चला, हे प्रेमाचा संवाद आहे, दररोज आळवायचं असतं. पैसा म्हणजे कला नाही हो. तुम्ही पैशाने माणसं विकत घेऊन घे शकाल, कला नाही विकून घेत होणार तुम्ही, गुण नाही विकत घेणार. ही माणसं गुणवान आहेत, कला आहे यांच्याकडं. रात्रंदिवस आळवावं लागतं, घसा तोडून वरडावं लागतं, बिंबीच्या देठापासून वरड देवाला आळवावं लागतं. म्हणून दररोज चाललेलं आहे, पण खूप गोड आहे. महाराजांचं वाक्य आहे, महाराजांचं प्रमाण आहे. ए देवा तुझे दास्य करू आणि का मागो खावया. ए देवा दास्यत्व तुझं करायचंय आणि दुसऱ्याला मागायचं खाण्यासाठी. धीग झाले जिने माझे पंढरी राया. धिक्कार असो माझ्या जीवनाचा. धीग झाले जिने माझे पंढरी. नाही देवा, दास्यही तुझंच करेल, सेवाही तुझीच करेल आणि खाण्यासाठी हात सुद्धा तुझ्याकडेच पसरेल देवा, दुसरीकडे पसरणार नाही. सौभाग्यवती जसं ज्याच्या नावाचं कुंकू लावते, ज्याच्या नावाचे काळेमणी गणामध्ये बांधते, त्यात पती राजाला सर्वस्व मानते, तसे आमच्या साधू संतांनी त्यांचा पती असणारा पांडुरंग परमात्मा पतिव्रत पसारा करू नका. आता आवरून घ्यायचं. आता एवढं आवरायचं मला. आता
आडवे मोडून आणायचे आडवे. त्याचं कारण जर जास्त दाट पेरलं तर ते कंचाला कसं पडतं. मग मला कंचाला बारीक नाही पाडायचं, मला थोडंसं मोठं पाडावं म्हणून आपण लवकर उरकून घेऊ. आता विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ए देवा दास्यत्व तुझं करायचंय. पतिव्रते जायचा भरता भ्रतार प्रमाण. ए देवा पतिव्रते मावशीला जैसा माऊलीला जसा मालक हा सर्वस्व असतो, देवा आम्हाला सुद्धा तू तसा आहेस रे देवा. आम्ही दुसऱ्याला हात नाही मागणार, आपल्याला हाताने काही मागणार नाही देवा. दुसऱ्याचे पाय नाही पकडणार आम्ही, कारण आमच्या वाडेवडिलांनी देवा तुझी सेवा करी. तुझ्या उंबरठ्याचं रक्षण केलं, कधी उपवास केले तर कधी पारणं फेडलं, मिळेल ते खाल्लं तर कधी उपवाशी राहिले, पण देवा तुझ्याच उंबरठ्याचं रक्षण केलं. आता आम्ही सुद्धा तुझ्याच उंबरठ्याचं रक्षण करणार. त्याचं कारण आम्हा लेकराम बाळांसाठी मागे हा जतन करून ठेवलेला ठेवा आहे. ठेवा हा जतन करून ठेवलेला ठेवा आहे देवा. आणि यदा कदाचित लक्षात ठेव, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोग वटा आम्हा लागे. म्हणजे ठेवा जतन करून ठेवला. आणि दुसरं एक तुला सांगणे रे देवा, आता यदा कदाचित तुझ्या उंबरठ्यापासून जर आम्हाला हाकलून लावत असेल तर तुला लाज वाटणार नाही का देवा. त्याचं कारण वंश परंपरेने आम्ही दास तुझे अंकित आहोत. शेवटचं कडवं वंश परंपरा दास वंश परंपरा
हा अभंग जो तुकोबारायांचा मी निवडला, हा अभंगच देवाशी प्रेमाचं भांडण या प्रकरणामध्ये मोडतो. तुकोबाराय देवाशी भांडतायत. ए देवा, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा, ही अधिकाराची भाषा आहे. ह्या खऱ्या भक्तीची, निष्काम निष्कांचन निर्व्याज वृत्तीने केलेली जी भक्ती, त्या भक्तीचं ऋण देवावरती झालेलं, आणि ते ऋणाच्या मोबदल्यामधून श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय देवाशी बोलतात वंश परंपरेने. ए देवा, 8 पिढ्यांपासून तुझी आम्ही अविरत अखंड अविश्रांत भक्ती करतो, आणि आता तुझ्या उंबरठ्यापासून जर आम्हाला हाकलून लावत असेल, तुला लाज वाटणार नाही का देवा? ही भक्ती आहे. मला वाटतं या महापुरुषाने अशीच भक्ती केली, म्हणून आज यांचं नाव अजरामर आहे. समाजाच्या हृदयपटलावरती या महापुरुषांनी राज्य केलं. अगोदर त्याग केला, त्या त्यागातून ही माणसं एवढे समृद्ध बनले, श्रीमंत झाले. म्हणून आजही पूज्य बाबांना श्रीमंत श्री भगवान बाबा हीच पदवी योग्य वाटते. हे गड आमच्या ऊर्जा शक्तीचे केंद्रबिंदू आहेत. इकडे नारायणगड असेल, इकडे भगवानगड असेल, तिकडे गैनीनाथगड असेल, म्हणजे तारकेश्वर आहे, इथे जवळ माऊली संस्थान आहे, आदी करून आपल्या गावामध्ये मठ आहे, गावातील महाराज आहेत, आणि सर्व आमचे तरुण मंडळ या सर्व महापुरुषांच्या जवळ जातात. तुम्ही सर्वांचे अनुयायी आहात. फक्त एकच जाता जाता आपली क्षमा मागून सांगेल, माझी वेळ संपली. मुस्लिम समुदाय तुमच्या गावामध्ये पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. त्यांच्या धर्मगुरूला मौलाना म्हणतात. मुस्लिम समुदायांचे आपल्या धर्मगुरूंना शंकराचार्य म्हणत असतील, बाबा म्हणत असतील, भाऊ म्हणत असतील, वेगवेगळी नावं आहेत आपल्यामध्ये. त्यांच्या धर्मगुरूला मौलाना म्हणतात. मी मागे एकदा कुठेतरी सांगितलं होतं, हा पूज्य बाबांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी हा विषय मांडला होता. नारायणदास बाबांच्या षोडशीच्या निमित्तानं तो विषय मी आवर्जून मांडला होता. मुस्लिम धर्मगुरूंना मौलाना म्हणतात. एकही मुस्लिम बांधव त्यांच्या मौलवींची निंदा कधी करताना तुम्ही ऐकलं नसेल. माझ्या आयुष्यात मी कधी ऐकलं नाही, पण माझ्यासमोर तुम्ही उपस्थित आहात, माझ्यापेक्षा कितीतरी वयाने मोठे आहात. गावात मुस्लिम समुदाय आहे, कधी तुमच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांनी त्यांच्या धर्मगुरूची निंदा केली? ऐकलं तुम्ही कधी? तुमच्या शेजारी एखादी खुरपत असताना मुस्लिम महिला आली, निंदा केली, आणि आमचं सांगायलाच पाहिजे. त्या बाबाचं काय खरं, ह्या बाबाचं काय खरं, त्या बाबाचं, अरे आपलं काय खरं हे पहा ना, हे आपलं पहा ना, आपलं काय चाललंय ते. आपण कधी आत्मचिंतन केलं, अंतर्मुख झालो, आणि अंतर्मुख होऊन कधी आम्ही विचार केला का आमचं काय चाललंय ते? एक लक्षात ठेवा, त्यांच्या त्यागापुढे आपला काहीच अधिकार नाही. तुम्हाला वाटतं का? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, समाजाशी आम्हाला द्वंद्व करावं लागतं, युद्ध करावं लागतं, आणि समाजापेक्षा आम्हाला मनाचंही भांडावं लागतं. अरे मना, असं करू नको तू. हे द्वंद्व आमचं रात्रंदिवस चाललेलं असतं, आणि या द्वंद्वामधून ही महात्मी घडलेली असतात. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय देवाला विनंती करतात, ए देवा ऐक जरा, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. ए देवा, ज्यांनी आपल्या जीवनातील द्वंद्वाधिकांचा त्याग केलाय, अशा महापुरुषांचे कुठल्या पुण्याने मी सेवक होईल, तू सांग देवा. असे बहुबाबांसारखे महात्मे जन्माला आले. पूज्य अनेक संपूर्ण महाराष्ट्रभर असणारे साधू समाज आमच्या मागे आहे, आणि अशा साधू समाजाची आमच्याकडनं कमीत कमी सेवा नाही घडली तरी चालेल, पण ज्ञानोबारांची एक वैभव वापरतो आणि थांबतो. माऊली सांगतात, ए देवा संत वृंदे नमस्कारीजे, घडे तरी पूजीजे, हे वाचोनी केवी निंदीचे सोय वाचा. अरे देवा, संत वृंदे असे रस्त्याने चाललेत, लांबून नमस्कार करता आला तर करा, आणि घडलंच तर त्यांची पूजा करा. नमस्कारही करायचा नाही, पूजाही करायची नाही, आणि हे सोडून आमच्या वाचने त्यांची निंदा का करावी देवा?
हे आमच्याकडनं पाप घडायला नको म्हणून देवाची ही संवाद देवाचं तुकोबराय साधतात आणि त्या संवादामधून देवाशी भांडतात. हे प्रेमाचं भांडण असंच आम्हाला देवाशी करायचं असेल तर निष्ठेने आम्हाला भक्ती करणे गरजेचे आहे. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थाच्या माध्यमातून सर्व आमचे गुणीजनांच्या माध्यमातून चाललेला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आणि या ज्ञानयज्ञामध्ये नामयज्ञामध्ये आज माझ्याकडं अगदी अकल्पित मी प्रवासामध्ये असताना प्रवासामधून सरळ इकडे आलो आणि इथे आल्यावर जर प्रसन्नता वाटली तुम्हाला सर्वांना पाहून त्या प्रसन्नतेमधून जे काही लाभलं लादलं ते मला असं वाटतं त्या महापुरुषांचा असणारा ठेवा मला माझ्याबरोबर घेऊन जायचा आहे आणि तो ठेवा घेत असताना आमचंही जीवन त्या महापुरुषांसारखं घडावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला मी इथेच पूर्ण देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चला बाबाजी ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जी हरि जय राम राम जय राम 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 हरि जय राम हरि जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 सुंदर ते ध्यान
पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर कर तुळसी हार गळा काच पीतांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काच पीतांबर 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 आवडे तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी 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 कंटिकावा तुमारी विराजित कंटिकावा तुमारी विराजित तुळसी हार गळा काच पीतांबर 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 कंठिका शुभमाने विराजित कंठिका शुभमाने विराजित कंठिका शुभमाने विराजित कंठिका शुभमाने विराजित तुळसी हार गळा काच पीतांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा
आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान हे ध्यान हे ध्यान हे ध्यान हे ध्यान तुळसी हार तुळसी हार आज पीतांबर तुळसी हार सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2021